आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी रेशन कार्डावर 12 अंकी क्रमांक असावा लागतो। यासाठी नागरिक अन्नधान्य पुरवठा विभागाशी संपर्क साधत आहेत, मात्र तेथे भरावा लागणारा फॉर्म उपलब्ध नाही। अर्धा किलोमीटर अंतरावर जाऊन हा फॉर्म आणावा लागत आहे। शिवाय हा 12 अंकी क्रमांक येण्यासाठी 2 ते 2.5 महिने वाट पाहावे लागते। त्यानंतर आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी बराच कालावधी लागतो। शासनाने अनेक योजना आणल्या, पण त्याचा लाभ त्वरित मिळत नाही। शरद माझे माळी राहणार नांद्रे। 5 वर्षापासून माझं पायाचा अपघात झाल्यामुळे पापांवर आलेला आहे व ते धान्य विभूत कार्ड काढल्यामुळे आता भावावर काय जास्त बघू शकत नाही। धान्य काढून कार्ड फोड करून दिलेलं आहे, तर धान्य मिळतच नाही। प्रत्येक वेळेला एरपडा घातलेला आहे, 5 फेऱ्या घालून झाले, तसं कार्ड तसं फोडून दिलेलं आहे। व किती वर्षापासून तुमचं हे काम थांबलेलं आहे? आता जर 2 वर्ष तर झाले आता ते विभक्त कार्ड काढून। आणि इथं अन्नधान्य पुरवठा विभागाला किती दिवसापासून येताय तुम्ही? वरच्यावर फेऱ्या काढतोय तिथं वरच्यावर काय असेल 5-6 वेळा तर झाले आता। रोज उठून तेच किती का करायचं ते। मग आतापर्यंत दिव्यांगाचं पण काम करून देतो म्हणलेलं, त्याचं पण लाभ मिळत नाही, काय नाही। आता शासन आपली दारी म्हणून आलं होतं, हे नुसतं कागदपत्र नुसतं घेऊन फिरायचं काम झालं, नुसतं लाभ तर काय मिळतच नाही। बेनिफिट काय किती त्रास करून घ्यायचं काय, त्याला माफ नाही आहे। नमस्कार, माझे नाव अमर सम्राट। मी सध्या सांगली पुरवठा ऑफिसला आलो आहे रेशन कार्डच्या कामाबद्दल। तर ह्याच्याकडे मी बघितलं तर आज सकाळी धान्य गेल्या असताना ॲक्च्युली माझं रेशन कार्ड नाही, माझ्या सासूचं रेशन कार्ड आहे, परंतु त्यांना येता येत नाही म्हणून मी त्यांच्या कामासाठी मी इकडे स्वतःहून आलो होतो। त्यांच्या रेशन कार्डवरती 2 व्यक्ती आहेत, त्या 2 व्यक्तींसाठी त्यांनी आता इथं जर बघितलं तर प्रति व्यक्ती 2 किलो तांदूळ आणि प्रति व्यक्ती गहू त्यांनी 2 किलो। तर मला प्रशासनाला आणि पुरवठा अधिकाऱ्यांना हा माझा प्रश्न आहे की ह्या 5 किलो धान्यामध्ये माणसाचं जनजीवन चालू शकतं का? किंवा माझं त्या अधिकाऱ्यांना म्हणणं आहे तुम्ही स्वतःच रेशन कार्ड रेशन धान्य घेऊन 5 किलोमध्ये तुमचं महिना मला काढून दाखवा, हे माझं त्यांना सांगणं आहे। हे वारंवार जर गरिबाची चेष्टा चालू झालेली आहे आणि गरिबाची चेष्टा हे करू नका, हे माझं सांगणं या प्रशासनाला व अधिकाऱ्यांना आहे। त्यात महत्त्वाचा विषय असा आहे, पिवळं रेशन कार्ड असणाऱ्या व्यक्तींना तुम्ही जर बघितलं 5 नंबरमध्ये साखर 500 ग्रॅम मिळते, तर साखर आज अखेर कधीही राशनला मिळालेली नाही। धन्यवाद।